पती पत्नीच्या दुहेरी खुनाने सांगली हादरली. कचरा टाकल्याच्या रागातून केलेल्या प्राणघातक हल्ल्यात पत्नीपाठोपाठ पतीचाही उपचारादरम्यान मृत्यू. 2 मुलांचे छत्र हरपले. घटनेनं संतप्त पडसाद. संशयिताला फाशीची शिक्षा देण्याची मुलीची मागणी, तर संशयित अटकेत असून सध्या मेडिकल कस्टडीत. लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करणार पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती. सांगली शहरातील कुपवाड परिसरात कचरा टाकल्याच्या कारणावरून स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी शेजाऱ्याने दाम्पत्यावर चाकू आणि हातोड्याने वार करत गंभीर जखमी केले होते. यामध्ये चाकूने वार केलेल्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता, तर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या पतीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मोहन केसरेकर आणि मनीषा केसरेकर असे मृत्यू झालेल्या पतीपत्नीचे नाव आहे. या दुहेरी खुनाच्या घटनेचे संतप्त पडसाद उमटत आहेत. संशयित आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे, तर आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मृत दाम्पत्याच्या मुलीने केली आहे. आणि या प्रकरणी पोलिसांनी पसार झालेल्या फरीद अब्दुल शेख याला अटक केली आहे. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी जलद गतीने तपास करून लवकरात लवकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करू अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे. आरोपी फरीद अब्दुल शेख आम्ही कुपवाडमध्ये नवीन घर बांधल्यानंतर या भागात राहायला आल्यापासून त्रास देत होता. हा एरिया माझा आहे, तुम्ही इथून निघून जा असं म्हणत आमच्या कुटुंबाला तो सतत त्रास देत होता असं म्हणत मुलीने आपली व्यथा मांडत न्यायाची अपेक्षा केली आहे. माझं नाव मनाली मोहन केसरेकर. आम्ही राहणार विघ्नहर्ता कॉलनी, जुना कुपवाड रोड, सांगली. आज सकाळी आम्ही जेव्हापासून नवीन घर बांधून त्या ठिकाणी राहायला गेलो तेव्हापासून तो माणूस आम्हाला त्रास देत होता. आणि त्या माणसाचं असं म्हणणं होतं की तुम्ही इथं राहायचंच नाही, हा एरिया माझा आहे, तुम्ही इथं राहायचंच नाही असं त्याचं म्हणणं होतं. आणि तो जेव्हापासून आम्ही जाऊन राहिले तेव्हापासून तो आम्हाला त्रास देत होता. आमच्या घरावर बॅटरी पाड किंवा घरावर दगड मारा असं सुद्धा करत होता तो. परत आज सकाळी 6 वाजता माझी मम्मी पाणी तापवायला मागं गेल्यानंतर तो घरासमोर आमच्या कचरा टाकायचा, मम्मीला बघून असं थुकायचा खाली वगैरे. मग त्यानं आज सकाळी त्याला आमच्याबद्दल त्याच्या मनात रागच होता. आणि हे सकाळी भांडण चालू झालं तेव्हा माझे पप्पा उठून गेल्यानंतर पप्पांना कानाखाली मारून पप्पांच्या डोक्यात हातोड्याने वार केला. तेव्हा मी स्वतः त्या माणसाला लाकूड फेकून मारले. माझी मम्मी अडवायला जात होती तर माझ्या मम्मीला 4 ठिकाणी पोटामध्ये सुरीने वार केला आहे असं. आणि तो माणूस सायकल घेऊन गेला आहे. त्या माणसाचं नाव फरीद अब्दुल शेख. या माणसाने माझ्या मम्मी पप्पांना मारला आहे. तर माझ्या मम्मी पप्पांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि हीच माझी विनंती आहे. आज माझे मम्मी पप्पा हॉस्पिटलमध्ये आहेत, दुसरं उद्या कुणी नको असं मला वाटतंय. ही वेळ कुणावर येऊ नये असं मला वाटतंय. तर तुम्ही त्या माणसाला पकडून त्याला फाशीची शिक्षा द्यावी हीच माझी विनंती. माझ्या मम्मी पप्पाशिवाय मला कोण बघणारे नाही आहे. मी मोठे आणि माझा छोटा भाऊ आहे, आम्ही दोघंच आहे. माझे मम्मी पप्पाच आमच्यासाठी आधार आहेत. नाही, याच्यामध्ये 15 तारखेला जो एक दुर्दैवी घटना घडली होती त्याच्यामध्ये एक महिला ती पहिलीच मृत झाली. त्यानंतर दुसरा म्हणजे पुरुषाचाही आज दुर्दैवी सकाळी मृत्यू झालेला आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. संपूर्ण पुरावा हा ज्याचा जमा करण्यात येईल लवकरात लवकरात लवकर न्यायालयात चार्जशीट करण्यात येईल आणि लवकरात लवकर याच्यामध्ये कोर्टमध्ये केस कशी उभी राहील आणि या निर्गुण 2 खुनांकरता आरोपीला लवकरात लवकर कशी शिक्षा होईल याच्याकरता नक्कीच प्रयत्न होईल आणि त्याच्यामध्ये चांगला तपास करून पुढील चार्जशीट आम्ही लवकरच करणार आहोत. नाही, याच्यामध्ये जी घटना आहे त्याच्यानुसार आता एकच आरोपी आहे, त्याला अटक केलेला आहे. थोडं त्याला काहीतरी मेडिकल हे असल्यामुळे तो मेडिकल कस्टडीत आहे, आमच्या ताब्यात आहे. परंतु याच्यामध्ये तपासात पुढे बघू, परंतु फिर्यादीनुसार आणि प्रत्यक्ष घटनेनुसार याच्यामध्ये एक आरोपी आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आमदार संग्राम जगताप असू देत किंवा आमदार असू देत किंवा गोपीचंद पडळकर असू देत यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात नेण्याची मागणी केलेली नाही. याच्यामध्ये मी तेच सांगतोय की नक्कीच घटना फार दुर्दैवी आहे. 2 निष्पाप जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर चार्जशीट करून लवकरात लवकर बोर्डावर केस येण्याकरता निश्चित प्रयत्न होतील आणि ग्वाही देतो की तसं होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कुपवाड.